नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2025 मध्ये जी सुवर्ण संधी तुम्हाला आलेली आहे, बरोबर आहे, ती कोणती? तर पोलीस भरतीमध्ये 15,000 जागांसाठी जाहिरात येणार आहे, बरोबर आहे. आजच त्याचा GR प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. जागा किती असणार आहे? तर 15,000पेक्षा जास्त जागा आहेत, बरोबर आहे. आता याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहे. सर्वात पहिले तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, बरोबर आहे. तर तुम्हाला 4 प्रकारचे पद आहेत, त्या सगळ्यांसाठी तुम्ही 12वी पास पाहिजे आणि बॅट्समन साठी तुम्ही 10वी पास असले तरी तो फॉर्म भरू शकता, बरोबर आहे. म्हणजे शैक्षणिक पात्र तुम्हाला 12वी, बॅट्समन साठी 10वी पाहिजे. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेनंतर तुमची सर्वात महत्वाचं आहे वयोमर्यादा. तर त्यांनी आज जो GR प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये दिलेला आहे की 2000 ज्या मागच्या 24 मध्ये जी भरती झाली, बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये जो निकष होता तोच निकष इथं लागणार आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला अधिकची वयोमर्यादेमध्ये शिथिलता मिळणार आहे, बरोबर आहे. आणि किती आहे? तर 18 ते 28 वर्ष ही वयोमर्यादा असते आणि त्याच्यामध्ये 5 वर्ष तुम्हाला एज मध्ये रिलॅक्सेशन दिलेलं असते. म्हणजे तुम्ही 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता, बरोबर आहे. आणि जी यापेक्षा जी वेगळी वयोमर्यादा आहे, ज्यावेळेस ती जाहिरात येईल त्यावेळेस आपल्याला डिटेल मध्ये ती पूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळेल. हे झालं आपण शैक्षणिक पात्रता पाहिली की 12वी आणि 10वी, वयोमर्यादा पाहिली 18 ते 28, 5 वर्ष तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळेल. म्हणजे तुम्ही 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. अधिकचं जे एज रिलॅक्सेशन आहे तर ती ज्यावेळेस जाहिरात येईल ते नेमकं किती आहे आपल्याला त्यावेळेस मिळणार आहे, बरोबर आहे. ती पूर्ण माहिती मिळेल. आता सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला याच्यामध्ये पद किती आहेत. ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वात जास्त कन्फ्युजन होते, बरोबर आहे, ती माहिती आपण पाहणार आहे. आता लक्ष द्या, याच्यामध्ये किती पद आहेत, बरोबर आहे. तर पहिलं काय आहे? पोलीस शिपाई. दुसरं आहे वाहन चालक. तिसरा आहे SRPF. चौथा आहे कारागृह पोलीस आणि 5वं आहे बॅट्समन, बरोबर आहे. अशा प्रकारचे 5 पद त्याच्यामध्ये आहे. मग सर्वात नेहमी जो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जो प्रश्न येतो की पोलीस भरतीमध्ये असं नमूद दिलेलं असते जाहिरातीमध्ये की तुम्ही एकापेक्षा जास्त जिल्ह्यांचा फॉर्म भरू शकत नाही, बरोबर आहे. पण ते जे नियम आहे तो कशासाठी असते? तो एका पदासाठी. मी एक उदाहरण घेतो. उदाहरणार्थ पहा, एका विद्यार्थ्यांनी पोलीस शिपाई या पदासाठी मुंबईला अर्ज केला, बरोबर आहे. पण त्याला चालक या पदासाठी त्याला अकोल्याला फॉर्म भरायचा आहे. तर तो पोलीस शिपाईसाठी कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये फॉर्म भरेल. म्हणजे तो मुंबई आणि अकोला दोन्ही ठिकाणी पोलीस शिपाईचा फॉर्म भरू शकत नाही. एका पदासाठी तो कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये फॉर्म भरेल. जे वेगवेगळे पद मी सांगितले, बरोबर आहे, त्याच्यासाठी तो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरू शकते. उदाहरणार्थ एका विद्यार्थ्यांनी पोलीस शिपाई या पदासाठी फॉर्म भरला मुंबई, वाहन चालक साठी त्यांनी फॉर्म भरला अकोला जिल्ह्याचा, SRPF साठी त्यांनी भरला धुळे, बरोबर आहे. त्याच्यानंतर कारागृहासाठी त्यांनी फॉर्म भरला अमरावती आणि बॅट्समन साठी त्यांनी फॉर्म भरला धुळे. तर तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरू शकता, पण ते वेगवेगळ्या पदांसाठी. एका पदासाठी तुम्ही एकाच जिल्ह्यामध्ये जर 2 फॉर्म भरले, बरोबर आहे, तर ते ग्राह्य धरल्या जात नाही, असा मागच्या जाहिरातीमध्येही तो उल्लेख दिलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर यामध्ये महत्वाचं काय आहे? तर तुमचे जे डॉक्युमेंट असतात, बरोबर आहे, तो याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. जर तुमचं सर्वात महत्वाचं आहे की तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढलेलं पाहिजे. जर तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये आहे तर तुमचं नॉन क्रिमिलियर, पोलीस भरतीची जाहिरात येईपर्यंत तुमचं नॉन क्रिमिलियर काढलेलं पाहिजे. 2 वर्ष अगोदर नॉन क्रिमिलियर ज्या विद्यार्थ्यांनी ऍड आल्यानंतर म्हणजे फॉर्म भरल्यानंतर ज्यांनी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढलं होतं त्यांनी बाद केलं होतं. म्हणजे त्यांनी रिक्रुटमेंट मधून त्यांना काढून टाकलं होतं, जरी तुम्ही पेपर किंवा मैदानी चाचणी क्वालिफाय आहे, बरोबर आहे. अशा प्रकारचे मागचा अनुभव पाहता जे तुमचे डॉक्युमेंट आहेत प्रॉपर तुम्ही आतापासून काढून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. तर आपण डॉक्युमेंट जे आहे ते आपण पाहिलं की नॉन क्रिमिलियर सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट आहे जर तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये आहेत तर, बरोबर आहे. आणि त्याच्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट जे तुमच्याजवळ आहे ते एकदा चेक करा. तुमचं नाव, मार्कशीट, TC, बोर्ड सर्टिफिकेट आणि तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती एकच नाव पाहिजे. उदाहरणार्थ जर तुमच्या मार्कशीटला
श्याम हे नाव आहे तुमच्या वडिलांचं आणि तुमच्या आधार कार्डवर जर ते श्यामराव आहे तर हे दोन व्यक्ती एकच आहेत असं गणल्या जात नाही, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला आधार कार्ड तुमचं अपडेट करावं लागेल, नाही तर वेळेवर मग तुम्हाला तिथं संधी मिळत नसल्यामुळे तुमची सर्व तयारी असताना तुम्हाला पोलीस भरती देता येणार नाही, बरोबर आहे. डॉक्युमेंट आपण त्यामध्ये पाहिले. आता त्यानंतर हे झालं एक प्रोसेस पोलीस भरतीच्या अगोदरची. तुम्ही फॉर्म भरला, कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरसाल ते एक महत्वाचं आहे, कारण यावरती सिलेक्शन डिपेंड असते कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरला. आता हे कधी माहिती पडेल त्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, ज्यावेळेस जाहिरात येईल कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत, तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत, बरोबर आहे. आणि त्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षीचा कट ऑफ किती आहे आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये किती मुलं अप्लाय करू शकतात, ह्या एक लॉजिकल गोष्टीचा विचार करून आपल्याला तो फॉर्म भरायचा असतो, बरोबर आहे. तर जिल्ह्याची कुठं फॉर्म भरायचा ते आपण ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस पाहणार आहोत. यानंतर आता पोलीस भरतीला तुम्हाला सामोरं जायचं आहे तर काय करावं लागेल, सर्वात महत्वाचा मुद्दा. त्यामध्ये 2 स्टेज असतात. पहिली तुम्हाला फिजिकल टेस्ट क्लिअर करावं लागेल आणि दुसरी रिटर्न एक्झाम, बरोबर आहे. फिजिकल म्हणजे तुम्हाला मैदानी चाचणी क्लिअर करावं लागेल. किती मार्काची असते तर 50 मार्कसाठी तुम्हाला ती फिजिकल टेस्ट असते. 50 मार्क मध्ये एक कट ऑफ लागेल, बरोबर आहे. उदाहरणार्थ जर एखाद्या जिल्ह्यामध्ये 38 कट ऑफ लागला, 38 मार्कच्या वर ज्यांनाही मार्क आहेत ते सगळे लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय होतील आणि मग तुमची 100 मार्काची लेखी परीक्षा होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला मिळालेले गुण या दोघांची बेरीज करून 150 पैकी एक कट ऑफ लागेल आणि त्यामध्ये एक मिनिमम कट ऑफ लावून, म्हणजे उदाहरणार्थ 120 हा जर कट ऑफ लागला तर 120च्या वर ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे त्या सर्वांचं सिलेक्शन होईल, बरोबर आहे. मग आता महत्वाच्या 2 स्टेज आहेत. एक फिजिकल मध्ये तुम्हाला 50 मार्क घ्यायचे आहेत. 3 इव्हेंट तुम्हाला त्याच्यामध्ये आहेत, बरोबर आहे. एक 1600, 100 मीटर आणि गोळाफेक. 3 इव्हेंट मध्ये तुम्हाला 50 पैकी जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत. यावेळेस कॉम्पिटिशन वाढलेली आहे. मागच्या वर्षीचे कट ऑफ जर तुम्ही कन्सिडर केले त्यापेक्षा डेफिनेटली यावेळेस कट ऑफ जास्त लागेल. त्याचं कारण आहे, कारण 2024 किंवा त्याच्या अगोदरच्या जर 2 भरत्या पाहिल्या त्या दोन्ही भरत्या सडनली म्हणजे अचानक त्या भरती आलेल्या आहेत, बरोबर आहे, जे आपल्याला माहित नव्हतं. आणि आता जी पोलीस भरती आलेली आहे तर ही 3 महिने अगोदर डिक्लेअर केलेली होती. आता त्याचा GR आलाय आणि आणखी एका महिन्यानंतर ती पोलीस भरतीचं नोटिफिकेशन येईल, म्हणजे आपल्याला 4 ते 5 महिने भेटतील. जर आता 4-5 महिने कोणत्याही मुलाला भेटलेला आहे जो न्यू कमर आहे आणि जो आता त्यांनी तयारी सुरू केली, तो जर 5 महिने तयारी करेल तरी तो 50 पैकी 35 पेक्षा जास्त मार्क घेऊ शकते. म्हणजे हे जुन्या विद्यार्थ्यांसाठी एक कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये येणार आहे, कारण यावेळेस जास्त वेळ भेटला. साहजिक मैदानी सोबत जो लेखी परीक्षा आहे त्याचाही कट ऑफ वाढेल. त्याचं कारण आहे की मागच्या 6 महिन्यापासून हे माहित आहे की पोलीस भरती येणार आहे. मागच्या 5 वर्षामध्ये पहिल्यांदा या वर्षी असं झालंय की पोलीस भरतीच्या 6 महिन्या अगोदर माहित आहे की पोलीस भरती येणार आहे. कधी येणार आहे ते माहित आहे. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची तयारी सुरू आहे. मग आता महत्वाचं, ज्यावेळेस फिजिकल एक्झाम तुम्ही क्लिअर केली त्यावेळेस तुम्हाला 4 विषय त्याच्यामध्ये आहेत, बरोबर आहे. पहिला आहे मराठी, त्याच्यानंतर आहे गणित, नंतर आहे बुद्धिमत्ता, बरोबर आहे, आणि GK. हे 4 सब्जेक्ट तुम्हाला आहे आणि या 4ही सब्जेक्ट मध्ये तुम्हाला 25-25 मार्क आहेत. 25-25 असे 100 मार्कांची जी तुमची परीक्षा होईल, यामध्ये हे जे 2 विषय आहेत गणित आणि बुद्धिमत्ता, यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यावे लागतील, बरोबर आहे. कारण मराठीमध्ये 1-2 चुका चालतील, पण गणित बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला या 50 पैकी 47-48 यापेक्षा कमी मार्क पाहिजे नाही. त्याचं कारण असते की GK जे आहे हे फिक्स नाही. 25 मार्कासाठी GK आहे. या 25 मार्क मध्ये विचारतात काय, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर मग करंट अफेअर्स. त्याच्यासोबत 5 मार्क ज्या जिल्ह्याचा पेपर आहे त्या जिल्ह्यासाठी 5 मार्क असतात. 5 मार्काचं करंट अफेअर्स, 10 मार्क झाले. 15 मार्कासाठी GK आहे. ते GK मध्ये पूर्ण इतिहास आहे, पूर्ण भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, ग्राम प्रशासन आहे. तर एवढ्या ज्यावेळेस 15 मार्कासाठी हे संपूर्ण GK आहे, मग याच्यामध्ये काय विचारतील तर काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे GK मध्ये फिक्स नाही की काय विचारतील.
पण गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये फिक्स आहे की काय विचारले जाते, म्हणून यामध्ये बऱ्याच विद्यार्थी चांगला अभ्यास करतात आणि आउट ऑफ मार्क घेतात. मराठीमध्ये 25 पैकी तुम्हाला साधारण 23-24 मार्क जे मिळायला पाहिजे, बरोबर आहे. या 75 पैकी तुम्हाला 70 पेक्षा कमी मार्क मिळाले, याचा अर्थ तुम्ही कुठेतरी मागे पडाल. हे जर 70 मार्क तुम्हाला या 3 विषयामध्ये मिळाले, बरोबर आहे, तर 15 प्लस तुम्हाला, कारण 5 मार्क जिल्ह्याचे जे सोपी असतात, 5 मार्क करंट अफेअर्स आणि 10 मार्क जर तुम्हाला जीके मध्ये मिळाले, बरोबर आहे, म्हणजे तुमचा जो स्कोर आहे तो 90 पर्यंत जाऊ शकते. पण हे कधी मिळेल, ज्यावेळेस तुम्ही याची परिपूर्ण तयारी करसाल. जर आजपासून जर आपण विचार केला तर आता ऑगस्ट सुरू आहे, बरोबर आहे, 20 तारीख आजची आहे. ऑगस्ट नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये जरी जाहिरात आली तरी डिसेंबर मध्ये तुमची मैदानी चाचणी होऊ शकते आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये तुमची लेखी परीक्षा होईल. म्हणजे साधारण तुमच्याजवळ 6 महिने आहेत. 6 महिने हा भरपूर कालावधी आहे जर तुम्ही इथून पासून तयारी सुरू केली तर. पहिले तुमचं बेसिक क्लिअर करा, मग एक एक टॉपिक घ्या, टॉपिक वाईज प्रश्न सॉल्व्ह करा आणि नंतर ज्यावेळेस तुमची मैदानी चाचणी क्लिअर होईल त्यावेळेस तुम्ही एक एक पेपर घ्या. प्रिव्हियस इयर पेपर जे आहे ते पीडीएफ सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत. एक एक पेपर घ्या एका एका वर्षाचा आणि ते प्रश्न सॉल्व्ह करा, स्वतःच अनालिसिस करा कुठं कमी मार्क पडत आहे. आणि उदाहरणार्थ तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये कॅलेंडरचा प्रत्येक वेळी प्रश्न चुकत आहे, तुमचा गणितामध्ये वहिवारीचा प्रत्येक वेळी प्रश्न चुकत आहे, मग असं जर असेल तर तुम्ही त्या भागावर जास्त लक्ष द्या जिथे तुमचे मार्क जात आहेत, बरोबर आहे. हे 4 विषय, बरोबर आहे, हे आहेत 100 मार्क साठी. आणि 50 मार्क जे आहे म्हणजे 100 मार्क साठी तुमचा पेपर आणि 50 मार्क साठी फिजिकल, या 150 गुणांवर डिसाइड करेल की तुम्हाला किती मार्क मिळाले, तुमचं फायनल सिलेक्शन होईल का नाही होईल. 10,000 भरती सुरुवातीला डिक्लेअर केली होती, 5,000 पद त्याच्यामध्ये वाढले आहे, म्हणजे साधारण 50% अर्धे पद जे आहे ते सरकारने वाढवले आहे. तर ही एक सुवर्ण संधी आहे, बरोबर आहे. मागच्या 3 वर्ष झाले कंटिन्यू 10,000 पेक्षा जास्त भरती येत आहे आणि हे तिसरं वर्ष आहे की ज्याच्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त भरती आलेली आहे. क्वालिटी स्टुडंट एक कन्सेप्ट असते जे तुम्हाला समजायला पाहिजे. क्वालिटी स्टुडंट म्हणजे काय, तर ज्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण अभ्यास झालेला आहे, मागच्या 2 वर्षामध्ये ते क्वालिटी स्टुडंट जे आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर आता जी स्पर्धा आहे ती स्पर्धा थोडीशी ढील झाली. ढील म्हणजे काय, तर ज्या विद्यार्थ्यांचा 3-4 वर्षापासून जे लोक तयारी करत होते त्यांचं सिलेक्शन आता झालेलं आहे. तर आता स्पर्धा जी आहे ती एका सेम लेवलवर आलेली आहे. इथून पुढचे 5 महिने तुम्ही काय करता त्यावर ते डिपेंड राहील की तुमचं सिलेक्शन होईल का नाही होईल. सिलेक्शन घेणं कठीण आहे का, तर बिलकुल कठीण नाही आहे. कारण तुमच्याच परिसरामध्ये बघा, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये बघा, याच्या अगोदर मागच्या 5 वर्षामध्ये किती लोकांनी पोलीस भरती मध्ये तुमचं सिलेक्शन मिळालेलं आहे. जर आपल्या जवळपासच्या व्यक्तींनी ते अगोदर काम केलेलं आहे तर निश्चितच ते कठीण नाही आहे. पण त्यासाठी त्याच्या मागे त्यांची जी मेहनत आहे ती तुम्हाला समजावं लागेल, बरोबर आहे. 6 महिने हा खूप मोठा कालावधी आहे जर तुम्हाला तयारी करायची असेल तर. फिजिकलही तुम्ही 4 महिन्यामध्ये क्लिअर करू शकता आणि 6 महिने खूप आहे जर तुम्हाला लेखी परीक्षा तुम्हाला क्लिअर करायची असेल तर. त्यासाठी फक्त काय करायचं आहे, सर्वात महत्वाचं आहे की तुमची जिद्द पाहिजे, स्वतःवर तुमचा आत्मविश्वास पाहिजे. जर ह्या 2 गोष्टी असतील, बरोबर आहे, पोलीस भरती यावर्षी वर्दी मिळण्यामध्ये तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. ही सुवर्ण संधी यानंतर पुन्हा येण्याची शक्यता कमी आहे, कारण की हे कंटिन्यू 3रं वर्ष आहे. आणि यावेळेस ज्या पोलीस स्टेशन मध्ये काही ठिकाणी वाढ झालेली आहे त्याचं कारण आहे की हे तुम्हाला 5,000 पद वाढून घेतलेले आहेत. तर या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. या संधीचं जर सोनं करायचं असेल तर या 2 गोष्टीवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. 100 मार्काचा पेपर आहे, 50 मार्काचं फिजिकल आहे. पण बऱ्याच लोकांचं काय होते की सर पेपर मध्ये मी 90 मार्क घेतो पण माझं फिजिकल थोडं कमी आहे, किंवा जे लोक ग्राउंडवर अजूनही जात नाही आहे ते फक्त गणित, बुद्धिमत्ता, मराठी, जीकेचा अभ्यास करतात. जर तुम्ही फिजिकलचा कट ऑफ क्लिअर केला नाही तर तुमचा कितीही अभ्यास असला तर तुम्हाला लेखीला संधी मिळणार नाही. याच्या उलट जर फक्त तुम्ही 2 टाइम ग्राउंडवरच जात आहे आणि पुस्तकाला हातच लावत नाही आहे, तुम्हाला 50 पैकी 50 आउट ऑफ भेटले आणि इकडे जर 100 पैकी तुम्हाला 70 भेटले,
बरोबर आहे. तर 70 आणि 50 तरी 120 होतात, तरी तुमचं सिलेक्शन होण्याची संधी कमी आहे. मग पोलीस भरतीमध्ये जर सिलेक्शन घ्यायचं आहे तर तुम्हाला दोघांचा बॅलन्स करावा लागेल. तुम्हाला फिजिकल मध्येही 50 पैकी 40 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क घ्यावा लागेल आणि लेखीमध्ये तुम्हाला 100 पैकी 80 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क घ्यावा लागेल. ही खूप सोपी आहे जर तुम्ही प्लॅनिंग केली, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर स्वतः तुम्हाला जर समजलं की आपल्याला काय येत नाही त्याच्यावर जर तुम्ही काम केलं तर पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन घेणं एकदम सोपी आहे. लवकरच जाहिरात येईल. जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरले जातील. फॉर्म भरल्यानंतर कधी फिजिकल येईल ते तुम्हाला कळणार नाही आणि नंतर लेखी परीक्षा होईल. एक प्रश्न, कारण मी ऑफलाईन क्लास घेतो, तुम्हाला नेहमी विचारला जाणारा कॉमन प्रश्न आहे की सर पोलीस भरती कधी येईल. मी दुसऱ्या क्षणी त्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारतो की जर उद्या जर पेपर झाला तर तुझी तयारी आहे का. बरोबर आहे. जर तयारी नसेल तर जाहिरातीची वाट पाहू नका. जाहिरात जेवढी लेट आली तेवढं चांगलं आहे. बरोबर आहे. तर पहिले स्वतःची तयारी तुमची पूर्ण पाहिजे. बरोबर आहे. आणि त्यानंतर मग कधीही जर ऍड आली, नोटिफिकेशन आलं, फिजिकल झाले आणि कधीही पेपर झाला तरी त्याच्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. त्याच्यामुळे स्वतःचे लेवल वाढवा, अभ्यासाची, फिजिकलची. पोलीस भरती येणारच आहे. आज GR आलाय, लवकरच नोटिफिकेशन येईल. बरोबर आहे. त्याच्यामुळे तयारीला लागा. स्पर्धेचं युग आहे, स्पर्धा खूप आहे, पण त्याच्यामध्ये सिलेक्शन घेणं हे खूप सोपी आहे. स्पर्धा फक्त तुमची स्वतःची आहे. स्वतःवर जर तुम्हाला जर स्वतःशी तुम्ही लढले, निश्चितच तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. बरोबर आहे. आणि याची आम्ही एक लवकरच सिरीज सुरू करणार आहोत पोलीस भरतीसाठी. ते तुम्हाला लवकरच त्याबद्दल आणखी आम्ही माहिती देऊ. बरोबर आहे. पण सध्या पोलीस भरती बद्दल आपण माहिती पाहिली. अभ्यास करा. ऑल द बेस्ट.